हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 9 मार्च 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन उत्तर, ऋतू वसंत, मास फाल्गुन, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची षष्ठी तिथी आहे. रात्री 11:28 सप्तमी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो, विशाखा नक्षत्र आहे. दुपारी 4:12 अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, व्याघात योग आहे. सकाळी 7:36 हर्षण योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, गरज करण आहे. सकाळी 10:17 वनिस्करणाला सुरुवात होईल आणि रात्री 11:28 विष्टीकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या माध्यमातून. ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे आणि शुभ स्थितीत असता आपल्याला काही करण्याची गरज भासणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:53 तर सूर्यास्त सायंकाळी 6:46 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून, तर बुध ग्रह 26 फेब्रुवारी 2026 पासून अस्तंगत झालेले आहेत. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर 2025 पासून वक्री झालेला आहे. तर असे हे तीनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून, हे देखील ज्योतिष आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आजच्या पूजेसाठी लागणारा आपण संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फूल व फुलाची पाकळी आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरो शिव शिव शंभुराज्ञा प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतर कलियुगे प्रथम पादी जम्बुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभावादी षष्टी संवत्सरांमध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तर ऐने वसंत ऋतू फाल्गुन मासे कृष्ण पक्षे इंदू वासरे विशाखा नक्षत्रे व्याघात योगे गरज करणे षष्टी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न में कडप्पा मोह पात्र दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माल्याच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:36 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर आपण कृपया वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्तकाल याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 14 आणि 15. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक 9. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 15. जावळ काढण्यासाठी देखील मुहूर्त आहे दिनांक 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14 आणि 15. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी या मासामध्ये आता मुहूर्त उपलब्ध नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 12, 14, 15 आणि 16. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 14 आणि 16. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये उपलब्ध नाही. मित्रांनो, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 15 आणि 16. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता
पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. क्षमा करा, देव काळात करा. तेव्हाच आपली ही जी मान प्रतिष्ठा पूजाविधी आहे ही देवतांपर्यंत पोहोचेल मित्रांनो. यानंतर मात्र आपल्याला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दररोज या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो. तो जर आपण घेणार नसेल तर अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. त्यांच्या जागृतपणासाठी आपल्याला हे अभिषेक घेणे रोजच्या रोज गरजेचे आहे मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती पाहण्याआधी आपल्याला पंचांग शुद्धी पाहणे गरजेचे आहे, ती नाही आहे मित्र. दिनविशेषमध्ये संत एकनाथ महाराज यांची षष्टी ही वर्षातून एकदा येत असते मित्रांनो, फाल्गुन कृष्ण षष्टी. तर यांचे चरित्र आपण वाचणे गरजेचे आहे मित्रांनो. यांचे संतांमध्ये जे गुण आहेत ते गुण आपल्या आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न करावा, जेणेकरून आपण भक्ती मार्गामध्ये हळूहळू पुढे पुढे जाऊ शकतो. षष्टी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेले नातेवाईक आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 4:12 यमघंट योग आहे. हा यमघंट योग मित्रांनो जनन शांती संबंधी आहे. तेव्हा या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती ही 12व्या दिवशी त्यांच्या निवासस्थानामध्ये करावी मित्रांनो. पंडिताच्या माध्यमातून विधिवत करावे. अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावं लागतं मित्रांनो. आणि पंचांग बदले की आपण सर्वजण विसरून जातो. पण बाळाच्या जीवनात येणारे अशुभ घटनाची तीव्रता मात्र कमी होत नाही. ती कमी करायची असेल तर आपल्याला जनन शांती करणे गरजेचे आहे मित्रांनो. मित्रांनो, रात्री 11:28 भद्रा योगाला सुरुवात होत आहे. हा भद्रा योग राहूच्या अंडर येत असल्यामुळे आपण शक्यतो या काळामध्ये महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर जी कामे तीच करावी. अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहते मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर रात्री 11:28 हजर आहे. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते देखील बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो. राहू काळ मित्रांनो सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्र. तेव्हा आपण जी रेग्युलर कामे आहेत तीच या वेळेमध्ये करावी. नव्याने किंवा विशेष महत्वाची कामे न करू नये मित्रांनो. अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतोय. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.